प्रियजनांनो, तुम्ही कसे आहात? आज सकाळी तुमचा दिवस कसा गेला आहे? तुम्ही आनंदित आहात का? तुम्ही नेहमी प्रभूमध्ये आनंदी राहायलाच हवे, समजलं का? प्रभू दररोज तुमच्याशी बोलत नाही का? म्हणूनच येशू सोबत चालण्याचा हा विशेषाधिकार आहे. तुम्ही असं म्हणायला नको का, प्रभू माझ्या सोबत आहे आणि मी आनंदी आहे. आपल्या आयुष्यात आनंद कुठे आहे? आपण एकेकाळी आनंदी होतो, पण आता सर्व काही गमावले आहे. एकेकाळी आपण खूप श्रीमंत आणि आशीर्वादित होतो, पण आता सर्व काही गमावले आहे. एकेकाळी माझ्याकडे चांगली नोकरी आणि उत्पन्न होते, आता ते काहीच उरलेलं नाही. माझा व्यवसाय एकेकाळी भरभराटीला आला होता, पण आता मी कर्जात बुडालो आहे. एकेकाळी आपण प्रभूच्या आशीर्वादामुळे आनंदी होतो, आता तसं नाही. तुम्ही असं विचार करता का? म्हणजेच तुम्हाला मिळालेला आशीर्वाद तुमच्या आयुष्यात टिकून राहिलेला नाही, तो आपल्याकडे टिकून राहिला नाही का? त्यासाठी काय करावं, तुम्ही असं विचारता का? प्रभूच्या वचनात नीतिसूत्रे अध्याय 10 वचन 6 मध्ये असं म्हटलं आहे, नीतिमानाच्या मस्तकी आशीर्वाद असतात. देवाचा आशीर्वाद मिळणं ही एक अद्भुत अनुभूती आहे, पण तो आपल्या आयुष्यात कायमस्वरूपी टिकला पाहिजे. खूप लोकांना आशीर्वाद मिळतात, पण काही काळानंतर ते गमावतात. ते म्हणतात, माझी नोकरी, व्यवसाय, आरोग्य आणि आशीर्वाद मी गमावले. ते माझ्याकडे टिकले नाहीत, थोड्या काळासाठी होते आणि नंतर निघून गेले. तुम्ही असंच त्रास सहन करत आहात, नाही का? म्हणजे तुम्हाला आशीर्वाद मिळाला होता, पण आता तो तुम्ही गमावला आहे, म्हणजेच तो तुमच्याकडे टिकून राहिला नाही. पण प्रभू काय म्हणतो? नीतिमानाच्या मस्तकी आशीर्वाद असतात. म्हणून जर आशीर्वाद तुमच्या आयुष्यात आणि कुटुंबात टिकून राहायचे असतील, तर प्रभूला अपेक्षित असलेली गोष्ट म्हणजे नीतिमत्ता. आपण अधार्मिक गोष्टींमध्ये गुंतू नये. जर विचारले, नीतिमान कोण आहे? जो आपला पापातून पश्चाताप करतो आणि येशू व त्याचे तारण स्वीकारतो, त्याला नीतिमान म्हणतात, असे शास्त्र सांगते. आपण त्याच्या रक्ताने नीतिमान बनतो. म्हणूनच जेव्हा प्रभू आपली सर्व पापे क्षमा करतो आणि आपल्याला नीतिमत्ता परिधान करतो, तेव्हा आपण दृढ राहिले पाहिजे. आपण कायद्याने निषिद्ध असलेल्या गोष्टींकडे वळू नये, तर नीतीचे गोष्टी कराव्यात. तुम्ही नीतीचे गोष्टी बोलता आणि त्यात सहभागी होता का? काही जण म्हणतात की ते तारण पावले आहेत, पण तरीही ते अधार्मिक वागतात. त्यांची बोलण्याची किंवा वागण्याची पद्धत पाहून आपल्याला खूप वाईट वाटतंय. ते त्यांच्या सूनबाईवर प्रेम करत नाहीत, उलट तिच्याशी अधार्मिक वागणूक देतात. ते त्यांच्या सासूबाईवर आईसारखे प्रेम करत नाहीत, उलट तिला परक्यासारखे वागवतात आणि तिचा अपमान करतात. ते जे काही बोलतात ते अधार्मिक असते आणि आपल्या वाईट कृत्यांना योग्य ठरवण्यासाठी वाद घालतात. काही पत्नी आपल्या पतीच्या आज्ञा न पाळता अहंकारीपणे वागतात आणि त्यांना उलट उत्तर देतात. काही पती पत्नीवर हात उचलतात आणि अनियंत्रितपणे ओरडतात, सर्व प्रकारची अधार्मिक कृत्य करतात. पण तरीही ते चर्चमध्ये जातात, बायबल वाचतात आणि प्रार्थना करतात. तुम्हाला काय वाटतं, अशी आशीर्वादे टिकतील का? फक्त भक्तिशील असणे आणि विश्वास ठेवणे पुरेसे नाही, पण तुम्ही तुमच्या सर्व मार्गांत, बोलण्यात आणि कृत्यांत नीतिमान राहिले पाहिजे. तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी गैरकायदेशीर वागू नये. लाच घेऊ नका, अन्याय करू नका किंवा कामाकडे दुर्लक्ष करून फसवणूक करू नका. या सर्व अधार्मिक कृत्यांमुळे तुम्ही हळूहळू देवाच्या आशीर्वादापासून दूर जाल. असं समजू नका की तुम्हाला आशीर्वाद मिळाले आहेत आणि आता कोणीही तुम्हाला हलवू शकत नाही. तुम्हाला अडचणींनाही सामोरे जावे लागू शकते. मी अनेकांना पाहिले आहे ज्यांनी आपले आशीर्वाद गमावले, मग ते बसून परमेश्वराकडे रडतात. तुम्ही असे होऊ नये. जर देवाचे आशीर्वाद तुमच्या आयुष्यात कायम राहावेत, तर तुमची सर्व कृत्य धर्मनिष्ठ असली पाहिजेत. प्रभू, मला नेहमी धर्मनिष्ठ गोष्टी करण्यास मदत कर. मला अधार्मिक बोलू किंवा करू देऊ नकोस. अशा प्रकारे स्वतःला वचन द्या. प्रभू तुम्हाला जे हरवले आहे ते परत देईल. तुम्ही स्वतःला वचन द्याल का? जर तुम्ही म्हणाल, हो मी नीतीने चाललो, बोललो आणि वागलो आहे, जा आणि त्या लोकांसोबत गोष्टी योग्य करा. त्यांना सांगा, कृपया मी तुमच्याशी जे अन्याय केले त्यासाठी मला माफ करा. यापुढे नीतीने चालण्याचे स्वतःला वचन द्या. प्रभू तुमच्यात झालेला बदल पाहिल, तेव्हा तो तुम्ही गमावलेला आशीर्वाद परत देईल. मग तुम्ही ते सुरक्षित ठेवले पाहिजे. ठीक आहे? प्रभू, तू मला नीतिमान होण्यासाठी बोलावले आहेस. तुझ्या रक्ताने मला शुद्ध कर आणि मला पवित्र कर. माझ्या सर्व बोलण्यात आणि कृतीत नीतिमत्ता असू दे. मला कोणत्याही अधार्मिक गोष्टीत गुंतू देऊ नकोस. मला माफ कर आणि पवित्र कर. मी स्वतःला तुझ्याकडे अर्पण करतो. माझा हरवलेला आशीर्वाद मला परत दे. मला आशीर्वाद दे आणि तुझा आशीर्वाद माझ्या आयुष्यात सदैव राहू दे. मी येशूच्या नावाने प्रार्थना करतो. आमेन, आमेन.
जीसस रिडीम्ड मराठी ह्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.